नमस्कार, तर मी आहे पूनम आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आज बनवणार आहे गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदक। तर मी उकडीचे मोदक बनवणार आहे। तर चला लागूया आजच्या या रेसिपीला। तर इथे मी सगळ्यात अगोदर 2 नारळ किसून घेतलेले आहे। मोठ्या आकाराचे नारळ होते। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चम्मच इतके मी तूप टाकलेलं आहे, साजूक तूप। त्यानंतर जो किस आहे तो याच्यात मी टाकून घेतलेला आहे आणि खालीवरती अगदी 1 मिनिट आपल्याला हा खालीवरती करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे किसलेल्या नारळाच्या अर्ध्या पट्टीने मी याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे। गूळ ही मी किसून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे गूळ आणि जे आपण नारळ किसलेला आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता छान प्रकारे गूळ आणि जी नारळाचे किस आहे तो छान प्रकारे एकजीव झालेला आहे। त्यानंतर मी इथे जायफळ आणि वेलची पूड मी इथे टाकून घेणार आहे। थोडीच टाकायची आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 1-2 मिनिटं मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे जे सारण आहे मोदकचे ते तयार झालेलं आहे। आता आपण उकडी करून घेऊया पिठाची। तर सगळ्यात अगोदर मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी 3 वाटी इतकं पाणी टाकून घेणार आहे। पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि तूप टाकून घेणार आहे, साजूक तूप, आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहे। पीठचं प्रमाण जेवढं आपण पाणी घेतलेलं होतं 3 वाटी त्याचप्रमाणे त्याच वाटीने मी इथे 3 कप पाणी हे घेतलेलं आहे, पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। ते इथे तुम्ही बघू शकता। तर मी चम्मच घेतलेला आहे, तुम्ही लाटणं काही घेऊ शकता। आपल्याला मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे एकजीव मी केलेलं आहे आणि मी हे 10 मिनिटं मंद आचेवर हे ठेवून देणार आहे शिजण्यासाठी। तर फ्रेंड 10 मिनिटं झालेले आहेत आणि छान प्रकारे जे आपलं पीठ आहे ते मस्त तयार झालेलं आहे आणि मी इथे एका परातीत काढून घेतलेलं आहे। पीठ खूप गरम आहे, तुम्ही एखादी पेल्याच्या सहाय्याने तुम्ही याला मळू शकता। तर इथे मी हाताला थंड पाणी लावून जे पीठ आहे ते छान प्रकारे मी आता मळून घेणार आहे। तर फ्रेंड्स अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते मी छान प्रकारे मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर मी इथे एक मोठ्या साईजचं मोदकचं मोल्ड आणलेलं आहे, तुम्ही लहान साईजचं पण घेऊ शकता। तर इथे मी तेल लावून घेणार आहे जेणेकरून जे पीठ आहे ते चिटकणार नाही। तर इथे मी पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा लांबा करून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि बोटाच्या साहाय्याने मी इथे जागा करून घेणार आहे जेणेकरून सारण आपल्याला टाकता येणार। तर असं बोटाच्या साहाय्याने आपल्याला जागा करून घ्यायची आहे आणि जर पीठ चिटकत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता। तर अशा प्रकारे मी आता सारण घेतलेलं आहे आणि आता मी ते टाकून घेणार आहे आणि आता जी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये मी आता हे जे पीठ आहे ते असं आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे जागा भरली जाणार आणि अशा प्रकारे जे आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे तुम्हाला मी काढून दाखवते मोदक कसा तयार झालेला आहे। अगदी खूपच सुरेख तयार झालेला आहे, जसा बाजारात मिळतो त्याच प्रकारे हा मोदक तयार झालेला आहे। कसा वाटला तुम्हाला मोदक? तर अशा प्रकारे मी जेवढेही मोदक आहे मी तयार करून घेते। त्यानंतर मी एका कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे। त्यानंतर मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि मोदक त्याच्यात ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला झाकण लावून 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 12 मिनिटे मी ठेवलेले होते आणि मोदक अगदी सुरेख झालेले आहेत। मी हात लावून बघितले तर पीठ चिटकत नव्हतं। तर अशा प्रकारे जे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात। मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत। तर मी तोडूनही दाखवते, तुम्ही बघू शकता अगदी काटोकाट सारण भरलेलं आहे आणि चवीलाही अप्रतिम असणार आहे। तर मी खाऊन दाखवते तुम्हाला। तर याच्यामध्ये मी मस्त तूप टाकलेलं आहे, साजूक तूप। आता मी खाऊन दाखवते की कसे झालेले आहेत ते। मोदक खूपच अप्रतिम झालेले होते। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, बाय।